रडायचं नाही. या तुझ्या भावाला अगं काही कमी आहे का माझ्या घरी? अरे दादा जर माझ्यामुळे तुझ्यावर संसार उद्ध्वस्त होत तसे नाही असेल. तसे नाही. माझा संसार केव्हाचा उद्ध्वस्त झालाय. माझ्या घरी 20 जाऊ दे दादा. अरे माझ्यामुळे टेन्शन घेऊ अंजू नको. आता एक शब्दही पार काढू नको. तू माझ्यासोबत चाल. तू माझी जन्म देणारी बहीण आहे. त्या माझ्या घरवाल्या तुझ्या बहिणीला बोलते ना. चाल तू. तू माझ्या ईशाची मालकी आहे. चाल माझ्या घरी. करू नको. अश्रू पुस. अगं तुला साडेच काय चाल दादा माझ्या चाल. चाल घरी. साईडला 2 मिनिटं सांग. थांब. कमले ए कमले कमले. हॅलो शेतावरून येऊन गेल्या. हो आलो. चला आतमध्ये थांबा. चला आतमध्ये आंघोळ वगैरे करून घ्या. मी तुम्हाला जेवण वगैरे वाढते. ते जेवण करण्याच्या आधी कामाचं जेवण करण्याच्या आधी ना. जेवण करण्याच्या आधी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. नक्की देतो तुमचे. ठळक उत्तर देतो मी. कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडू देणार ना. ठळक उत्तर देतो तुमचे. ठळक उत्तर देशील ना? हो देते. पहिला प्रश्न एक नंबरचा प्रश्न. मी शेतावर गेल्यानंतर माझ्या गैरहजेरीमध्ये माझी बहीण आली होती का? हो आली होती. जास्त ताव नाही मारायचा. आली होती बापा. आली होती. आल्यानंतर तिचा मान सन्मान झाला असेलच. हो झाला. ठीक आहे. आता कुठे गेली? की जातो म्हणे फिरायला मैत्रिणीच्या घराकडे. मैत्रिणीच्या घरी फिरायला. हो माझी भेट झाली नाही. नाही तिचा मान सन्मान तू केली. तिला जेवण झाल्यानंतर फॅन कूलर लावून देण्यापेक्षा ती मैत्रिणीकडे गेली का गं? हो गेली. बसण्यासाठी. कुठे गेली सांग सर. मैत्रिणीच्या घराकडे गेली म्हणून सांगते. मैत्री आवाज पाहिजे. अंजू म्हणजे ते तिने सांगितल्याप्रमाणे तिला घराला घेऊन आले. हो जास्त नकरा करायचा नाही. मी नाही तो उपा फलफुले चोरी जोडली. कोणाला मला हो 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 बोलतो ना. म्हणजे तुमच्या बहिणीने धोका सोडा. धोका सोडा. तो कोणा कामासाठी तो धोका सोडा. बरोबर आहे. धोतर सोडू. हा आणि बोंगला हिंदू का म्हणा. धोतर सोडू दे नाही. हा अगं ह्या घरी मी एवढा मोठा श्रीमंत असून माझा काही मान. काय का मान. माझ्या बहिणीचा काही मान. माझा भाऊ त्या ठिकाणी भीक मागून राहिला. कशाला मागाल. खानदान तुमची खराब आहे. खानदार माझी खराब. हो अच्छा. तुम्ही हा. हो सगळ्या गोष्टी बरोबर. तुमच्या बहिणीने सांगितल्या त्या गोष्टी खऱ्या. तुमच्या भावाने सांगितल्या त्या गोष्टी खऱ्या. काहून खराब आहे बायको. माझ्या बहिणीला तू घरी आल्यानंतर गंगारामध्ये पाणी दिलीस. हो दिलं. आंघोळ कर म्हणलं तिला. माझा नकरा नाही. म्हणजे मी बायको मुलं बरं नाही म्हणून तुम्ही मला गाजून बोला. हो तुम्ही गाजून बोलते मला. थांब जास्त श्याम पण करू नको. डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर त्या माझ्या बहिणीवर धावधाव जाऊन झालीस तू. मागं का गेली नसतीस? मागं का केली. अबे बंडिया हिचा तो गाठोळा घे. हिचा गाठोळा घे. आमची भिकाऱ्याच्या पोरीला बकारिया. मी भिकाऱ्याची पोरगी. गोंगड मिशा हा हलिया. हा सात घरामध्ये धोका सोडा. तो मी तुला मारी नाही माझी माझी. तू
कायसाठी कशासाठी काऊन बायकांना काम का बाई कर 3.5 महिने झाले. ओके बायको समजा गेली हो हो बस खाली, खाली. हो, 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 म्हणता, हो. हो, हे म्हणते बायको कर म्हणते का नाही? बायको काम लोकांना भावाचं काम करायचे. तू काऊन आण म्हणते सांग काऊन आण म्हणते म्हणतो हा हे झाले 3.5 महिने. 3.5 महिने लग्नाला किती दिवस झाले? माझ्या लग्न झाले 20 वर्ष 20 वर्ष झाले. तू तमाशा केलास पण मागच्या महिन्यामध्ये हो. तर बापूजी म्हणे हे बांध्यावर आली सुपारी घेऊन. अच्छा बापूजी म्हणे हा? मस्त खुशीची बातमी आहे की म्हणे. तुला सांगत होती हे म्हणे सांगत होती. अच्छा माऱ्याच्या खाली खाली उतरले. हा हा आणि उतरलो. हो हॅलो सांगते माझ्या खाली उतरला बोध्या सांगते 3 महिने झाले 5 महिने झाले म्हणून सांगते. अरे त्याला सांगते त्या कार्य साधायला तिला बायको कर म्हणून सांगणार मी कशासाठी करीन एक नाही करा म्हणजे हे घरीच्या बाहेर तुझ्यावर मी रहम खातो माझा भाऊ म्हणते तर साडे खाऊ पोंगल मिशिया ओ का खूप तोंडिया तर तू आपल्या भावाची आणली असशील मग. मला सांगू देस नाही ना. सांगू सागर खाली उतरली. अच्छा बापूजी या म्हणते पायरीवर बसलो. असं म्हणते काळूजी म्हणला हो. मस्त आनंदाची वार्ता आहे म्हणते. अच्छा. 3.5 महिने झाले म्हणते. हो, हो, हो. काय नाही म्हणला. म्हणते तुम्हाला म्हणते पुतण्या होईल म्हणते आता. असं म्हणजे आहे आहे. होई होई हो. तर म्हणून सगळी म्हणला 3.5 महिने झाले. हा. आता बाकी किती महिने राहिले? जे राहिले ते राहिले हो. या बहिणीला हे मला सोडून या नको दूर जाऊ मला सोडून या नको दूर जाऊ तुझ्या विना कसा मी घराहू एकटा तुझ्या विना कसा मी घराहू मला सोडून या नको दूर जाऊ मला सोडून या दादा वहिनीला मारलं. हो मला एक सांगा हा. दादा हा. माझ्यामुळे जर का तुझी जिंदगी वाया गेली मला आवडेल का? नाही आवडणार ना आता एक काम कर दादा. अरे वहिनीने मला मारलं. हा. काय झालं मारलं? तुम्ही तिच्या मुलीसारखी आहे. लहानाची अच्छा, अच्छा, मला बरं. आई वडिलांना पाहिली नाही एवढी होती ते पण मरण पावले. अरे वहिनीनं मला लहानाची मोठी केलं लग्न केलं आणि दादा मला मारलं तर काय झालं? अरे मी तिच्या मुलीसारखी आहे. किती समजदार आहेस तू एक काम कर दादा तू वहिनीला घेऊन ये. घेऊन येऊ हो मी नाही जात कोणत्या? मी नाही जात तुझा नाही तू का? मला खाऊ देणार नाही, तू पण केसरी माणूस आहे ठीक आहे तू नाही जात हा, ना. तुझा घेऊन ये बघ मी एक काम करत जाते ना वहिनीला घेऊन येते. नक्की जा वहिनी अगं ये वहिनी वहिनी गं. वहिनी म्हटलं माझे लाडाचे वहिनी वहिनी गं. वहिनी माझी वहिनी म्हणजे तुला ओवणी म्हणतेस वहिनी कसं वाटलं तुला? कसं वाटलं म्हणजे शाट्याला लाल करून टाकलाय बोंगल मिशन मला लाल लाल करून टाकलं माझी वाली आगाची आगात केलं बोंगल मिशनला सांड वहिनी अशी बोलू नको ग. पती परमेश्वर असते नाही का? आणि वहिनी माझा परमेश्वर होतो त्याला म्हणतो परमेश्वर कामाचा ना धंद्याचा पण 20 वर्ष झाले लग्नाला पोरं बारा नसेल माझ जीवनाला का का वहिनी किती राग आला तुला दादाने मारलं का? राग म्हणजे मग मला एक सांग. तो मारला हो समोरून नाही मारलं ना मागवून नाही मारलं हा मारलाच हो मी कशी जीवन जगतो माझा मला माहित आहे असं वाटते आता तुला? हा, आणि वहिनी मला एक सांग. मी घरी आली तू मला किती मारलं माझे केस हा उडली. हा हा कशी मजा आली
मजा नको सांगू. वहिनी, सामान घ्या जाऊ दे पण. त्याची नको ऐकू, तुला बुद्धी कमी आहे. अगं पण मी काय म्हणते वहिनी, कसं झालं अगं सगळे धन तुझं होईल, माझ्या पोटी कोणीच नाही ग. एवढ्या मालमाळीचा राखणदार कोणी नाही, माझा जीव का वाटत असेल. मी न म्हणलं एवढ्या धनाची मालकी जर तू होत असतील, त्या धनासाठी मी तुला एवढं मारलं, माझी खूप चुकी झाली ग. ठीक आहे बाई, अगं मला नको मागू, मी तुझ्या मुलीसारखी आहे नाही का. गलती झाली माझी मला, यानंतर मला जरा उशीर आहे, तरी विषयांसाठी गलती झाली माझी मला. गलती झाली माझी मला, गलती झाली माझी मला. सोडून आले राया माझे माय बाप, सोडून आले बाई माझे माय बाप. पदरी घाला तुम्ही माझे पाप, पदरी घाला तुम्ही माझे पाप. गलती झाली माझी मला, माफ करा हो. कमला याच्या पायाला हॅलो मी नाही लागत त्याच्या पायात, तो काय कशाला नाही. ओवनी दे. त्याने अवघ्या लवकरात लवकर प्रकारे स्टेजवर शाळेत आला ठीक निशा. आहे आहे बहिणी, मी आता गावाला जाते आणि बघ मी पुढच्या वर्षी येईल ना, तर मला असं पाहिजे व्हायला पाणी देतो. येणं नाही झाला, कधी येणं नाही झालं, झाला नाही झाला, आता पाणी घेऊन घे. वहिनी असे पण तू प्रेमाने दिले ना मला, तर मला तोही कोण लागते आता ग. आता बाई अंजू, ठीक आहे दादा. रोज येत जा रोज. हो तू पण ये. बिलकुल ठीक नाही आहे. ते आहे, मला खुशी आहे. ठीक आहे दादा, मी चालली आता माझ्या गावाला. वहिनी लहान भाव जाते ग मी, नाही. बाय. पाय पण मी काय म्हणते का वहिनी, म्हणते अंजू? आपण जर नंदा भाऊजा अशा प्रेमाने राहिलो आणि आपल्यासारख्याच ह्या सगळ्या नंदा भाऊजा अशा राहिल्या आमच्यासारख्या, मी सर्व तुम्हाला माझ्या माय बहिणीला सांगते की आज मी असं केलं, ननद आपल्या मुलीप्रमाणे राहते आणि तिला जर तुम्ही मान सन्मान दिल्या, नाही तर त्या अर्ध्या हिस्साची मालकीन त्या अर्धा हिस्सा घेतला तर काहीच नाही रे, आपल्याकडे थोडं बोलणार नाही. पण कदाचित हिस्साची मालकी राहते, पण तिला मान सन्मान घ्या, तुमच्याकडून काय घेणार नाही ते. तिला मान सन्मान द्या आणि एका गरोदरपणाचा तिला आसरा ठेवा. तर आज मी या निश्चित धनासाठी असं केलं, असं करू नका. माझ्या माय बहिणी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि वहिनी तुमचा सुद्धा आता सुखाचा संसार पाहून मलाही आनंद होतो की माझी वहिनी आणि माझ्या मुलाला किती सुंदर राहतात. आणि म्हणून वहिनी जाता मी काय म्हणते, माझ्या घराच्या गोकुळ वहिनी, अगं अशी वेणी नाही घालून दिली तरी मला आवडेल. वहिनी एकाने वहिनी अगं माझ्याशी प्रेमाने बोल. छान छान. आणि म्हणून वहिनी माझ्या घराचं गोकुळ झालं. वहिनीने काय भरून दिलं त्यामध्ये, खूप जड आहे ते. बहुत काही. माझ्या घराचं गोकुळ झालं. वहिनी हळूहळू बोल. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने न्याहाळलं. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने न्याहाळलं. आणि जशी अमृताची धार
यानंतर माझं राऊंड संपलेलं आहे तर सन्माननीय निशाजी सुखदेवे यांनी आपल्या राऊंडला सुरुवात करावी.